पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करताना आता आपल्याकडे आलेल्या पाहुण्यांपैकी बोलणार आहेत. ती आहे महर्षी कर्वे यांची पुढची पिढी. महर्षी कर्वे यांचे सगळे वंशज ध्येयवादाने झपाटलेले आहेत. रधोही त्याच पिढीतले, पराकोटीचे विज्ञाननिष्ठ. रधोंची विज्ञाननिष्ठेची परंपरा वेगळ्या क्षेत्रात त्यांचा विज्ञाननिष्ठेचा वारसा वेगळ्या क्षेत्रात चालवण्याचं काम करतायत प्रियदर्शिनी कर्वे. प्रियदर्शिनी कर्वे ऊर्जा आणि पर्यावरण या विषयातल्या तज्ज्ञ आहेत. ते केवळ भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही त्यांना तज्ज्ञ म्हणून मोठ्या प्रमाणावर ओळखलं जातं. प्रियदर्शिनी कर्वे यांना मी आपले विचार मांडण्याची विनंती करतो. केवळ रधो कर्व्यांशी एक नातं आहे ह्या एका पुण्याच्या जोरावरती मी इथं उभी आहे. पण आणखी एक दोन गोष्टी मला त्यांच्याशी जोडतात. एक म्हणजे मी अगदी शाळेपासून PhD पर्यंतचा अभ्यास त्यांच्या टेबलवर बसून केलेला आहे. दुसरं म्हणजे, आणि ज्या कारणासाठी मी हे आमंत्रण स्वीकारलं, नाही तर एरवी केवळ नातेसंबंध म्हणून कार्यक्रमाला बोलवलं जातं त्यांना मी नाही म्हणून सांगते. 2007-08च्या सुमाराला शाश्वतता किंवा सस्टेनेबिलिटी ह्या विषयावरती मी एक कोर्स तयार करून शिकवायला सुरुवात केली. आणि ज्या ज्या वेळेला, म्हणजे मी आता गेली कित्येक वर्ष हा कोर्स शिकवते आहे, पहिल्या 1-2 तासांमध्ये दरवेळेला मला नव्याने हा साक्षात्कार होतो की महर्षी कर्वे आणि रधो कर्वे या दोघांच्या कामाशी कुठेतरी ह्या विषयाची आणि माझ्या कामाची नाळ जुळलेली आहे. आणि हा संबंध सांगण्याची संधी मी आज साधणार आहे. शाश्वतता म्हणजे एकंदरीत मनुष्य समाज पृथ्वीवरती दीर्घकाळ टिकून राहावा ह्यासाठी काय काय व्हायला हवं ह्या संबंधी विचार मंथन. सध्या तरी आपल्याला माणसांची पृथ्वीवरची शाश्वतता धोक्यात आलेली दिसते. आणि त्याचं एक महत्वाचं कारण असं आहे की जेवढी संसाधनं उपलब्ध आहेत त्याच्या तुलनेत संसाधनांचा आपला वापर कितीतरी जास्ती आहे. म्हणजे गणिती सूत्र याचं असं आहे की दरवर्षी आपण जितकी संसाधनं पृथ्वीवरची वापरायला हवीत त्यापेक्षा 30 ते 40% वापर आपला आज जास्ती आहे. म्हणजे जी संसाधनं पुढच्या वर्षासाठी ठेवायला हवीत त्यातली 30-40% आपण यावर्षीच वापरून टाकतो आहोत. आणि त्यामुळे एकंदरीतच मानवी समाज रचना ही अशाश्वततेकडे किंवा अनसस्टेनेबिलिटीकडे चाललेली आपल्याला दिसते. ह्या सगळ्यावरनं एक ढोबळ निष्कर्ष असा उडी मारून काढला जातो की माणसांची लोकसंख्या खूप जास्ती आहे आणि वाढते आहे अजून, त्यामुळे ही अशाश्वतता निर्माण झालेली आहे. आजच्या घडीला हा चुकीचा निष्कर्ष आहे आणि तो चुकीचा ठरवण्यामध्ये रधोंचं कार्य खूप महत्वाचं आहे. साधारणपणे 1960च्या दशकापर्यंतची जर आपण आकडेवारी बघितली तर आपल्या असं लक्षात येतं की लोकसंख्या वाढीचा दर पण जास्ती होता आणि लोकसंख्याही वाढत चाललेली होती. आणि ह्याच काळामध्ये रधो संतती नियमनाचा प्रचार प्रसार करत होते. समाज स्वास्थ्य मासिकाचं प्रकाशनही होत होतं. मी जी सांगते परिस्थिती ती जागतिक पातळीवरची आहे. जागतिक ट्रेंडच्या भारत एक साधारण 10 वर्षच मागं आहे. आणि भारतात महाराष्ट्र त्याच्यात आघाडीवर आहे लोकसंख्येचा दर कमी करण्यामध्ये. हा योगायोग नाही. याला कारण रधो आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली शकुंतलाबाई परांजपेंनी जे काम केलं गावोगावी फिरून, ते त्या श्रमांचं हे फळ आहे. परंतु आकडेवारीकडे मी पुन्हा येते. 1960 पर्यंत साधारण आपल्याला असं दिसतं की लोकसंख्या वाढीचा दरही वाढत होता आणि त्यामुळे लोकसंख्याही वाढत होती. म्हणजे जनन दर खूप जास्ती होता. साधारणपणे 1960च्या सुमाराला जनन दर हा साधारण 8 मुलं, म्हणजे प्रत्येक महिलेमागे 8 मुलं अशा स्वरूपाचा होता. तिथून पुढे मात्र लोकसंख्या वाढीचा दर कमी कमी होत गेलेला आहे. लोकसंख्येचा आकडा आपल्याला वाढताना दिसतो परंतु वाढीचा दर कमी होत गेलेला. आणि तरी लोकसंख्या का वाढते याच्याबद्दलही मी बोलते, पण थोड्या वेळाने. याच्यामध्ये ह्या पद्धतीने, म्हणजे जर देशांच्या पातळीवरती आपण विचार केला तर लोकसंख्या वाढीचा दर कमी करण्यामधली एक सक्सेस स्टोरी म्हणून ज्या देशाकडे बोट दाखवलं जातं तो म्हणजे बांगलादेश. बांगलादेश जेव्हा निर्माण झाला, बांगलादेशचं माझं वय साधारण एकच आहे.
बांगलादेश जेव्हा निर्माण झाला तेव्हा बांगलादेशमध्येही दर महिलेमागे साधारण 8 मुलं जन्माला येत होती. ती संख्या आता 2 वर आलेली आहे. आणि संपूर्ण जगभरातच म्हणजे विकसित देशांकडे आपण पाहिलं तर आता लोकसंख्या कमी कमी होताना आपल्याला दिसते. मुख्यतः जी लोकसंख्येची वाढ दिसते आहे ती आशिया आणि आफ्रिका खंडांमध्येच आहे. त्याच्यामध्ये ही लोकसंख्येच्या वाढीचा दर कमी होण्याची जी कारणं आहेत ती 3 महत्वाची कारणं आहेत. त्यातलं पहिलं कारण म्हणजे महिलांना शिक्षण मिळणं. कारण शिक्षणाच्या संधी उपलब्ध झाल्या की 2-3 गोष्टी होतात. एक तर लग्नाचं वय पुढे सरकतं. दुसरं म्हणजे थोडंफार शिकलेलं असल्यामुळे एक आर्थिक स्वातंत्र्य असण्याची शक्यता निर्माण होते. त्यामुळे कौटुंबिक निर्णयांमध्ये सुद्धा तिला एक आवाज त्या महिलेला निर्माण होतो. दुसरं महत्वाचं कारण म्हणजे संतती नियमनाच्या साधनांची उपलब्धता. ज्या ज्या देशांमध्ये संतती नियमनाची साधनं सहजगत्या स्त्रियांना विशेषतः उपलब्ध झालेली आहेत आणि बांगलादेशमध्ये हेच एक मोठं त्यांनी करून दाखवलं की मुख्यतः आपल्याकडे जशा ह्या आशा वर्कर्स आहेत त्या स्वरूपाची यंत्रणा त्यांनी तिथे उभी केली आणि ह्या महिलांच्या माध्यमातून त्यांनी थेट अगदी ग्रामीण भागामध्ये सुद्धा महिलांशी संवाद साधला आणि त्यांना संतती नियमनाची साधनं उपलब्ध करून दिली. आणि बहुतेक ठिकाणी जगभरामध्ये एक चीनचा अपवाद आपण सोडून देऊ पण बाकी बहुतेक सर्व ठिकाणी ही 2 महत्वाची कारणं आहेत जनन दर कमी होण्याची. तिसरं महत्वाचं कारण म्हणजे महिलांसाठी आणि बालकांसाठी आरोग्य सुविधा चांगल्या निर्माण होणं. जेव्हा पालकांना एक विश्वास निर्माण होतो की आपली मुलं जगणार आहेत तेव्हा जास्ती मुलं जन्माला घालण्याची जी वृत्ती आहे ती पण कमी होत जाते. हा एक जगभरातला अनुभव आहे. त्यामुळे वैद्यकीय सुविधा चांगल्या पद्धतीने उपलब्ध होऊन इन्फंट मॉर्टॅलिटी रेट कमी झाला की मुलांची संख्या पण कमी होते. तर ह्या 3 पद्धतींनी म्हणजे हा एक फॉर्म्युला आपल्याला आता मिळालेला आहे ज्याच्यामुळे जनन दर सातत्याने जगभरातला कमी होत गेलेला आहे. आणि ही रेसिपी हा फॉर्म्युला आपल्याला देण्यामध्ये रधो आणि त्यांच्या काळामध्ये ज्या ज्या लोकांनी या विषयामध्ये काम केलं त्यांचं खूप महत्वाचं योगदान आहे जगभरातलं. आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जगाच्या आपण एक साधारण 10 वर्षच मागं आहोत. त्याच्यातही ह्या लोकांनी भारतामध्ये जी ह्या विषयाची मुहूर्तमेढ रोवली ती खूप महत्वाची आहे. आता असं असूनही लोकसंख्या मात्र का वाढत गेलेली दिसते तर त्याचं कारण असं आहे की जनन दर जरी कमी होत असला तरी सुद्धा माणसांचं आयुर्मान वाढत गेलं. वैद्यकीय सुधारणांमुळे लोकांचं आयुर्मान वाढत गेलं. म्हणजे एक साधा हिशोब लक्षात घ्या की एक जोडपं आहे त्यांना समजा 2 अपत्य असतील आणि त्या प्रत्येक अपत्याला एक अपत्य असेल तर जनन दर एका पिढीतून दुसऱ्या पिढीत निम्म्यावर आला. पण पहिली जोडी अजून जिवंत आहे त्यामुळे लोकसंख्या मात्र 2ची 6 झाली. त्यामुळे लोकसंख्या वाढ ही आत्ता जी आपल्याला होताना दिसते ती लोकांचं आयुर्मान वाढलेलं आहे आणि अजूनही वाढतं आहे त्यामुळे दिसते आहे. जनन दरावरती आपण नियंत्रण मिळवलेलं आहे आणि आयुर्मानाच्या वाढीचा दरही आता हळूहळू कमी होतोय. कारण 40 आयुर्मान असलेलं 60ला नेणं हे तुलनेने सोपं होतं. 60 पासून 80ला नेणं हे तुलनेने अवघड आहे. त्यामुळे आता एक अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की साधारण 2060 पर्यंत जगाची लोकसंख्या 10 अब्जला जाऊन स्थिरावेल आणि भारताची लोकसंख्या सुद्धा 1.7 ते 1.6 ते 1.7 अब्जला स्थिरावेल साधारण 2070 मध्ये. त्यामुळे लोकसंख्या वाढ आता रोखली पाहिजे हा आता प्रश्न राहिलेला नाहीये. जो फॉर्म्युला मिळालेला आहे तो सातत्याने राबवत राहणं हे मात्र महत्वाचं आहे अर्थातच. म्हणजे याचा अर्थ असा नव्हे की आता 4-4 पोरं जन्माला घाला. जे आपण करतो आहोत की महिलांचं शिक्षण, संतती नियमन आणि इन्फंट मॉर्टॅलिटी कमी करण्यासाठी केले जाणारे प्रयत्न हे सातत्याने चालू ठेवलेच पाहिजेत. परंतु आज जी अशाश्वतता आपल्याला दिसते त्याचं आता सगळ्यात महत्वाचं कारण हे आहे की आत्ता जे साधारण 8 अब्ज लोक जगामध्ये आहेत त्याच्यातले जे सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या सगळ्यात वरच्या स्तरातले साधारण 1-1.5 अब्ज लोक आहेत त्यांच्याकडून होणारा संसाधनांचा अतिरेकी वापर.
एक आकडेवारी आणखी मी अशी सांगू इच्छिते आपल्याला की एकूण लोकसंख्येच्या 10% जे सगळ्यात श्रीमंत लोक आहेत ते एकूण संसाधनांपैकी 50% संसाधनं वापरतात. तर कन्झम्पशन किंवा संसाधनांचा उपभोग ही आता आपल्या पुढची सगळ्यात मोठी समस्या आहे आणि त्याच्यावर आता काम करण्याची गरज आहे. आणि त्या दृष्टीने गेली काही वर्ष मी काम करते आहे. त्यामुळे एका दृष्टीने की हे एक गणिती सूत्र आहे की एकूण किती माणसांना संसाधनं वापरायची आहे आणि प्रत्येक माणूस किती संसाधनं वापरतो ह्याचा गुणाकार मिळून ही मानवी समाजाची शाश्वतता पृथ्वीवरची ठरते आहे. त्यातला लोकसंख्येचा जो प्रश्न आहे तो माझ्या आधीच्या पिढ्यांनी सोडवण्यामध्ये हातभार लावलेला आहे. आता जो संसाधनांच्या उपभोगाचा प्रश्न आहे तो अजून बाकी आहे आणि तो सोडवण्यासाठी मी माझ्या परीने होईल ते प्रयत्न माझ्या कामामधनं करते आहे. तर अशी ही कुठेतरी एक साखळी आमची जोडलेली आहे. ह्याचा मला दरवेळेला मी हा विषय जेव्हा शिकवते आणि हा पहिलाच हा एक त्याच्यातला मुद्दा येतो तेव्हा दरवेळेला मला हा एक साक्षात्कार होतो आणि त्यांनी किती मोठं आणि महत्वाचं काम करून ठेवलेलं आहे याची मला जाणीव होत असते. ही वेबसाईट तयार करण्याचं अत्यंत महत्वाचं आणि मोलाचं काम केल्याबद्दल मी सर्व ज्यांची नावं मुकुंद टांगसाळे आपण घेतलीत आणि तुम्ही स्वतः या सर्वांचे मी अत्यंत आभारी आहे. ह्यातून निश्चितच बऱ्याच इतर लोकांनाही प्रेरणा मिळेल आणि एक बुद्धिवादी परंपरा पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये जागृत होईल अशी मी आशा व्यक्त करते. धन्यवाद.